भंडारा में गुड़ेगांव रेत घाट मामले को लेकर शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ता संजू कुंभलकर ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अधिकारियों पर कार्रवाई की मांग की है। कुंभलकर ने आरोप लगाया कि निर्धारित 14,130 ब्रास के बजाय 34,600 ब्रास रेत का कथित तौर पर अतिरिक्त उत्खनन किया गया है। मामले में 71.27 करोड़ रुपए का दंड लगाया गया था, जिसे 13 अगस्त को एसडीओ द्वारा रद्द किए जाने का आरोप है। कुंभलकर ने जिलाधिकारी, जिला खनिकर्म अधिकारी और एसडीओ के निलंबन की मांग करते हुए पूरे मामले की निष्पक्ष जांच की है। नागपुर समय के लिए भंडारा से हंसराज की खास रिपोर्ट। 9 जानेवारी पासून ते आतापर्यंत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात आला नव्हता। त्याच्यानुसार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती। त्याच्या आधी खनिकर्म विभागाची बैठक होती। तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये माननीय आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, माननीय खासदार श्री राजेंद्रजी जैन, माननीय आमदार श्री नरेंद्रजी बोंडेकर आणि खनिकर्मच्या बैठकीमध्ये माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले यांनी जिल्हाधिकारी यांना प्रश्न केला की 8 महिन्याच्या कालावधी लोटून सुद्धा आपण सदर कंत्राटदार एजन्सीकडून दंडाची रक्कम वसुली का करत नाही। आणि ज्या कंत्राटदार एजन्सीला जानेवारी महिन्यामध्ये 71,27,60,00,000 रुपयाचा दंड झाला, त्याच एजन्सीला परत तुम्ही मोहाडी आणि तुमसर तालुक्यातले सर्व रेतीघाट कसे काय लिलावात दिले, ते तात्काळ रद्द करून त्यांची जी सिक्युरिटी आहे ती शासन जमा करा आणि सदर कंत्राटदार एजन्सीला काळ्या यादीमध्ये टाका। हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर याच्याबाबत आम्ही याच्या आधी पत्रकार परिषद सुद्धा शिवसेना पक्षातर्फेच्या वतीने घेतली। त्यानंतर दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी तहसीलदार पवनी यांचा 9 जानेवारी 2026 चा आदेश रद्द केला। आणि हा आदेश कोणाच्या कसा काय रद्द केला याच्याविषयी खूप मोठा यक्ष प्रश्न आहे। कारण जेव्हा की खुद्द महसूल मंत्र्यांनी लक्षवेधीवर विधानसभा सभागृहामध्ये आदेश दिला की दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी आणि गुन्हा नोंद करण्यात यावा, त्याच्यानंतर दंडाची रक्कम आकारण्यात आली, गुन्हा नोंद करण्यात आला, तरी महसूल मंत्र्याच्या आदेशाला न जुमानता उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी बेकायदेशीररित्या कायदा हातात घेऊन माननीय महसूल मंत्री आणि महसूल मंत्रालयाच्या आदेशाची उल्लंघन करून बेकायदेशीररित्या हा आदेश रद्द करून शासनाच्या 71,25,60,00,000 रुपयाचा महसूल बुडवण्यास उपविभागीय अधिकारी भंडारा या कारणीभूत ठरले आहेत। तसेच जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी भंडारा यांनी ETS जाणीवपूर्वक ETS तपासणी न करता या कंत्राटदार एजन्सीला अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले आहे असे एकंदरीत दिसून येते। तरी शिवसेना पक्षाची आमची मागणी आहे की संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। SIT चौकशी माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र शासन आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी SIT चौकशी नेमून या अधिकाऱ्यांवर कठोरतम कारवाई करावी। कारण हा साधा नाही आहे। कारण ETS चौकशी झाली असती तर हा महसूल कदाचित 300 कोटीच्या वरती जाऊ शकला असता, असा खुद्द माननीय लक्षवेधी सूचना करणाऱ्या आमदार महोदयांचा आणि माननीय मंत्री महोदयांचा सुद्धा विधानसभेतील हे वक्तव्य आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री यांनी SIT गठीत करून याची निष्पक्ष चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी.